धुळे शहरामधील काँग्रेस भवनाच्या बाहेर युवक काँग्रेसकडून जोरदार आंदोलन। नीट पेपर फुटी आणि वाढत्या महागाईच्या विरोधात तरुण कार्यकर्ते आक्रमक। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची युवक काँग्रेसची मागणी। भाजपचे राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांना भारत व्हर्च्युअल युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट प्रदान। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल वडकुतेंचा गौरव। शनी शिंगणापूरमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी शनीचं दर्शन घेतलंय। खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार विठ्ठल लांघे यांनी देखील दर्शनाच्या वेळेला उपस्थिती लावली। यवतमाळच्या दौऱ्यावरती असलेल्या आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनसेकडून देखील स्वागत करण्यात आलं। राजू उंबरकर यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केलाय। इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सभेमध्ये गोंधळ झालाय। विविध विषयावरून संचालकांमध्ये जुंपली। सत्ताधारी गटामधील 5 संचालक व्यासपीठाच्या ऐवजी सभासदांमध्ये बसल्यामुळे अंतर्गत दुफळी उघडकीस आली आहे। सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वाहनाचा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती अपघात झाला। एअरबॅग्स तात्काळ उघडल्या, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये हा अपघात झाल्याची माहिती आहे। जपानच्या ओसाका शहरामधल्या एका रस्त्यावरती मॅनहोलचं झाकण अचानकपणे हवेत उडालं। जमिनीखाली अचानकपणे पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली। यामध्ये रस्त्याचं मोठं नुकसान झालंय। तैवानमध्ये मेखला चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस आहे। पिंगटुंग काउंटी या ठिकाणच्या सखल भागामध्ये देखील पाणी साचलेलं आहे। शाळा आणि कार्यालये तात्पुरती बंद।